नमस्कार. मी राजेंद्र खोराटे ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आणि मग टी 2025 23 नोव्हेंबर पासून सुरू होते आहे आणि मग सगळे बीएड झालेले शिक्षक बांधव खडबडून जागेच होते. मला सुद्धा टी द्यावी लागणार का असे सेवेत असणारे सगळे शिक्षक बांधव म्हणायला लागले. परंतु विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाऊ नका, कारण तुम्ही बीएड केलात त्याच पद्धतीची साधी सोपी अशी टी परीक्षा असणार आहे आणि ती सुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला 6 विषय जे तुम्ही सुरुवातीला अभ्यासलेले आहात त्याच विषयांचा अभ्यास पुन्हा करावा लागणार आहे. मात्र थोडा वेळ द्यावा लागणार आहे. 2 महिन्याचा कालखंड त्याच्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आमची अकॅडमी तुमच्यासाठी सज्ज झालेली आहे आणि त्या सज्ज होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायचा नाही आहे. फक्त तुम्ही आमच्याशी जॉईन झालात तर निश्चितच तुम्ही तिचं स्वप्न साकार करू शकणार आहात. आज आपल्याला मराठी विषयाचा अभ्यासक्रम काय, मराठी विषयाचं लेक्चर कशा स्वरूपाचं असतं त्याचा एक प्रात्यक्षिक स्वरूपाचा डेमो तुमच्यासाठी मी आज देतोय. विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषय म्हणला की आपल्याला वाटतं की मराठीमध्ये कोणते कोणते घटक असतील. मराठी म्हटलं की वर्णमालेपासून सुरुवात होते आणि शब्दांच्या जाती आणि अलंकार, उतारावरचे प्रश्न, त्याचबरोबर शब्द संपत्तीचा साठा, त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या टी मध्ये केलेला आहे. मग इयत्ता 1ली पासून 8वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना या टीचा लाभ मिळणार आहे. कारण जो अभ्यासक्रम तुम्ही 1 ते 5वी साठी शिकवत आहात किंवा 6वी ते 8वीला अध्यापन करणार आहात त्याच घटकाचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज 2 महिने तुमच्याकडे आहेत. त्या 2 महिन्यात जर तुम्ही मन लावून आमच्या अकॅडमीशी जॉईन झालात तर निश्चितच तुम्हाला तिचं स्वप्न साकार करता येणार आहे. तर चला जाऊया, मराठीच्या अभ्यासक्रमातील एका घटकाची ओळख आपल्याला आज करून घ्यायची आहे. बघा, आपण कोणत्या गोष्टीकडे कशा दृष्टीनं पाहतो त्याचा एक किस्सा तुमच्यासाठी सांगतोय आणि मग मी माझ्या घटकाकडे वळणार आहे. रवी नावाचा एक युवक, अतिशय तरुण, उमदा, एका मार्केटिंग कंपनीमध्ये मासिक तयार करण्याची ती कंपनी होती आणि मासिक तयार करण्याच्या कंपनीमध्ये तो मार्केटिंगचा एक युवक काम करायचा. दररोज कॉलिंग करायचा. प्रत्येक कॉलिंग मुळे त्याची इतकी प्रसिद्धी वाढली, त्या कंपनीमध्ये असणारे सगळे कर्मचारी म्हणायला लागले की रवीला असं कोणतं टेक्निक सापडलंय की जेणेकरून आमच्यापेक्षा जास्त विक्री तो कसा काय करतोय. वर्षाच्या शेवटी काय घडलं तर एक गुणवंत कामगार म्हणून त्याची निवड झाली. मग शेवटी जो व्यवस्थापकीय मॅनेजर, त्याला एमडी म्हणतात, ते म्हणा लागले, रवी, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना 1-2 शब्द तू सांगशील का. त्यावेळेला त्या रवीनं सांगितलेले उद्बोधक तुमच्या आमच्यासाठी एक मार्गदर्शक आहे. रवी, तुला हे यश कसं काय प्राप्त झालं. त्यावेळेला रवी सांगतोय, मी ज्यावेळेला पहिला कॉल करतो त्यावेळेला पहिल्या कॉलला मला जर यश आलं तर मी म्हणतोय आजचा दिवस लकी आहे, मला खूप मेहनत करावी लागणार. जर दुसरा कॉल मी असा केला की दुसऱ्या दिवशी कॉल केला आणि मला त्या कॉलमध्ये यश आलं नाही तर मी म्हणतोय आजचा दिवस मला खडतर आहे, मला खूप मेहनत करायची. विद्यार्थी मित्रांनो, रवीचा दृष्टिकोन एवढाच आहे, लकी दिवस आहे, खडतर दिवस आहे, पण मला मेहनत करायची आहे. त्या एकाच स्टेटमेंटमुळे तो त्या कंपनीमध्ये मार्केटिंग मध्ये यशस्वी झाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये येणारा दिवस चांगलाही असेल, येणारा दिवस खडतरही असेल, म्हणून आपण मेहनत करायला विसरू नका. मेहनतीशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. चला जाऊया आपल्या मराठीच्या घटकाकडे, कारण हा मराठीचा घटक की आपल्या मराठीच्या अभ्यासक्रमाला दिशा देणारा घटक, तो घटक आहे वर्णमाला. आता वर्णमालेचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, की इथं मी 2 शब्द तुमच्यासाठी दिलेले आहेत. कारण अक्षरमाला आणि मूळाक्षर, आजपर्यंत वर्णमाला एवढ्याच 2 शब्दात, एवढ्या शब्दांचं आपण काय करत होतो, वाचन करत होतो, आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होतं. पण वर्णमालेला
अक्षरमाला मुळाक्षरे. आता बाल वाडीमध्ये असणाऱ्या मुलांना मुळाक्षर काढली का असा शब्दप्रयोग आलेला आहे. तसंच अक्षरमाला हा सुद्धा वर्णमालेला एक पर्यायी शब्द आहे. कारण ही म्हणजे काय की तुम्हाला चकवा देणारे प्रश्न असतात. तिथंच आहे पण दिसत नाही अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला चकवा देऊन जातात. आपल्याला उत्तर येत असतं पण त्या शब्दांची ओळख आपल्याला नसल्यामुळं आपल्याला काय होतं की निश्चितच एक गोष्ट जाणवते की तो शब्द पर्याय माहिती नाही. चला जाऊया वर्ण म्हणजे काय. आता आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. आपल्या तोंडामधून असंख्य ध्वनी बाहेर पडत असतात आणि या असंख्य ध्वनींना या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. मग तुमच्या समोर प्रश्न आला मूलध्वनी म्हणजे काय. तर मूलध्वनी म्हणजे काय तर ज्या ध्वनींचे विभाजन होत नाही त्यांना मूलध्वनी म्हणतात. आता मी इथे एक गवत नावाचा शब्द घेतलेला आहे. आता गवत या शब्दाची फोड केल्यानंतर प्रत्येक हे ध्वनी कसे असतात हे मूलध्वनी म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. मूलध्वनी म्हणजे काय हे सुद्धा तुमच्या लक्षात यावं. असा वर्ण म्हणजे मुलगा त्या वर्णाचा आहे, मुलगी गव्हाळ वर्णाची आहे असं आपण म्हणतो. वर्ण म्हणजे रंग. ध्वनी नष्ट होऊ नये म्हणून आपण त्या ध्वनी लिहून ठेवतो. म्हणून आपण ते रंगाने म्हणजे वर्णाने लिहून ठेवतो त्यांना वर्ण म्हणतात. वर्णाने किंवा रंगाने लिहून ठेवतो त्यांना वर्ण म्हणतात. आपल्या मुखाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. म्हणजेच व्याख्या किती सोपी आहे. आपण ज्या वेळेला अ इ क ख ई हे काय झालं की ज्या वेळेला अ ई आणि हे ई हे स्वर आहे, क ख ही व्यंजन आहे, हे सगळे मूलध्वनी. आता वर्ण हे मूलध्वनी आहे. साधी कन्सेप्ट आपल्याला लक्षात आली. त्याचबरोबर या मूलध्वनींना सुद्धा दुसरी कन्सेप्ट स्वन असंही म्हणतात. तुम्हाला विचारलं जाईल स्वन मूलध्वनींना स्वन सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर मूलवर्ण शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप म्हणजे मूलवर्ण. कन्सेप्ट कशात बघा स्वन मूलवर्ण. त्याचबरोबर ज्या वेळेला वर्णाचा अभ्यास करत असताना आपल्या मुखाद्वारे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना मूलध्वनी असं म्हणतात. मग मूलध्वनीची फोड केल्यानंतर एक एक ध्वनी आपल्या समोर तो चिन्हांकित केला गेला आणि अशा या चिन्हांकित केल्या गेल्यामुळं आपल्याला वर्णांची माहिती मिळाली. आता वर्ण अभ्यासला. आता वर्णातून त्याच्यामध्ये एखादा स्वर जर मिसळला असेल तर आपल्याला तयार होतं ते अक्षर. मूलध्वनीमध्ये एखादा स्वर मिसळला त्यात तयार होतं अक्षर. ज्या वेळेला गवत आपण अभ्यासला आणि गवत अभ्यासल्यानंतर ग ग अधिक अ म्हणजे एक व्यंजन आहे, एक स्वर आहे. ज्या वेळेला अक्षर हा शब्द प्रयोगाला गेला मूलध्वनी लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश पावत नाही, ते कायम राहतात. त्यांना अक्षर म्हणतात. आता अक्षर बघा अक्षर नाश पावत नाही. अक्षर असा शब्द प्रयोगाला इथं मी 3 अक्षर दिलेले आहेत ग व आणि क. अक्षराची संकल्पना तुमच्या लक्षात आहे. या वेळेला अक्षर म्हणजे काय. कधीतरी तुम्हाला तुकाराम महाराजांच्या अभंग असा शब्द प्रयोग ऐकला की तुकाराम महाराजांचे अभंग हे अभंग होते, अभंग राहिले, त्याला ते भंग पावले नाहीत, नाश पावले नाही. तसं अक्षर अक्षर क्षर म्हणजे नाश पावणारे आणि अक्षर नाश न पावणारे. आता ज्या वेळेला की अक्षर आपण कशाला म्हणतो पूर्ण उच्चाराचा जो वर्ण असतो त्याला अक्षर म्हणतो. ध्वनींचा चिन्ह ध्वनीला चिन्ह दिल्यामुळे त्यालाही अक्षर म्हणतो. जे ध्वनी चिन्ह नष्ट होत नाही त्यालाही अक्षर म्हणतो. वर्णापासून बनलेले असते म्हणून त्याला अक्षर म्हणतो. म्हणजेच आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणा म्हणजे अक्षर. ज्या वर्णात स्वर मिसळलेला असतो त्याला अक्षर. अक्षराची संकल्पना किती आहे की ज्याच्यामध्ये स्वर मिसळला तो अक्षर, ध्वनीला चिन्ह दिलं ते अक्षर. अक्षर अक्षर म्हणजे नाश न पावणारा ध्वनी ते अक्षर. म्हणजे प्रत्येकाला ध्वनी चिन्ह दिली गेली म्हणजे अक्षरांची रचना झाली. पहिला ध्वनी, त्याच्यानंतर त्या ध्वनीला आपण वर्ण म्हणतो. वर्णानंतर आपण अक्षराकडे आलो.
अक्षराकडे नंतर गेल्यानंतर आपण ज्या वेळेला व्यंजन आणि स्वर, हे ग हे व्यंजन आहे, अ हे स्वर आहे, आणि मग तयार झालं ग अक्षर. ज्या वेळेला स्वरादी अधिक स्वर बरोबर अक्षर, ज्या वेळेला स्वरादी दोन आहे अम आणि हा, ते पण ज्या वेळेला त्याच्यामध्ये मिसळले असतील म्हणजे स्वरादी अधिक स्वर बरोबर अक्षर, म्हणजे या अक्षरांच्या या दोन संकल्पना आपल्या लक्षात आल्या. एक किंवा अनेक ध्वनी मिळून अक्षर तयार होतात. एक किंवा अनेक ध्वनी, आता ग हा ध्वनी, अ हा ध्वनी, एक किंवा अनेक ध्वनी एकत्र येऊन व्यंजन असो स्वर असो दोन्ही ध्वनी, हे दोन्ही ध्वनी त्यावेळेला एकत्र येतात, त्याला अक्षर असं म्हणतात. ज्या वेळेला शब्द, आता वर्ण पाहिला, त्यानंतर अक्षर आलं, आता अक्षरांच्या अनेक अक्षर अर्थपूर्ण अक्षर ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला तयार होतात शब्द. आता ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला ज्या वेळेला अर्थ प्राप्त होतो त्याला शब्द म्हणतात. ज्या वेळेला ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला, आता समूह, समूह हा शब्द शुद्ध लेखनामध्ये लिहित असताना समूह म चौकार दुसरा लिहायचा आणि समुदाय लिहिणार त्यावेळेला म चौकार पहिला लिहायचा. बऱ्याच वेळेला आपल्याला मराठीचा शिक्षक असो किंवा मराठीचं अध्यापन करणारे लोक असतील किंवा इतर विषयाचं अध्यापन करणारे लोक असतील तर त्या लोकांनी मात्र शुद्ध लेखनाकडे प्रकर्षानं पाहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आयडॉल असतात, कारण विद्यार्थी जे काय तुम्ही लिहिणार आहात ते पाहूनच त्याचं अनुकरण करूनच लिहित असतात. त्यामुळं तुम्ही गणिताचे असो, कला शाखेचे पदवीधर असो, अजिबात शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत. आता इथं पाठीमागे एक अक्षर असं होतं की शब्द एकाक्षरी असू शकतो. आता शब्द एकाक्षरी असू शकतो, मी हा एक शब्द झाला, तो एक हा शब्द झाला. ज्या वेळेला मी हा शब्द झाला, की हा शब्द झाला, हा शब्द झाला, तू हा शब्द झाला, एक अक्षरी शब्द कायमचा दीर्घ लिहायचा. ही पण शुद्ध लेखनातली महत्वाची गोष्ट आहे, विसरू नका. कारण इथं म्हटलेलं आहे की एकाक्षरी शब्द एकाक्षरी सुद्धा असू शकतो, म्हणजे दोन अक्षर एकत्र येऊन शब्द तयार होतो. असं जरी असलं, एक अक्षर जरी असलं तरी तो शब्द तयार होतो. आणि शुद्ध लेखनाकडे आपण जात असताना एकाक्षरी शब्द सुद्धा काही वेळेला आपल्याला दीर्घ घ्यावा लागतोच. एक अपवाद आहे, जर मी पहिली वेलांटी मी असं जर लिहिलं, फक्त प्रत्येक नियमाला अपवाद असतात, तसं या पहिल्या वेलांटीला सुद्धा अपवाद आहे की तो निमी गावी गेलो, तो निमी शाळेत जातो, नि हा शब्द आलाय, हा रस्व लिहिलेला आहे, याचा अर्थ कसा आणि, तो आणि मी. तर एवढाच अपवाद आहे एकाक्षरी शब्द. आता पद ही कन्सेप्ट बघा, आपण आपल्या मुखाद्वारे बरेचसे ध्वनी बाहेर पडतो. अर्थपूर्ण अक्षर ज्यावेळेला येतात त्यावेळेला शब्द तयार होतो. अनेक शब्द एकत्र केला की वाक्य तयार होतं. आता जे एखादं वाक्य राम अभ्यास करतो हे वाक्य, पण या वाक्यामध्ये आलेला शब्द जो आहे, राम असेल अभ्यास असो, ही सगळी काय झाली पदच आहे. म्हणजे पद कशाला म्हणायचं, वाक्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पद म्हणतात. ही पण कन्सेप्ट आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आता पदानंतर वाक्याकडे वळणार, ज्या वेळेला ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण शब्दांचा समूह त्याला वाक्य म्हणतो. आता आपल्या मनामध्ये आलेला एक विचार म्हणजे वाक्य. तुमच्या मनात हजारो विचार येतात, कारण सेकंदाला 70 विचार प्रत्येक माणसाच्या मनात येतात. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं असतं. प्रत्येक वाक्य एक विधान असतं, म्हणजे सत्यमेव जयते, नेहमी खरे बोलावे, ही विधान आपण करतो. म्हणजे जे वाक्य तुमच्या मुखातून जातं ते एक विधान असतं. आपल्या मुखातून अनेक असंख्य सुविचार जातात, ते सुद्धा विधान असतं, ते सुद्धा वाक्य असतं. आणि म्हणून ठराविक प्रमाणे आलेल्या अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य. समूह म चौकार दुसरा लिहायचा. ज्या वेळेला आता वर्णमालेचा आतापर्यंत आपण काय काय पाहिलं ना, की मूलध्वनी पाहिला, मग वर्णमाला, वर्ण पाहिला, वर्णानंतर अक्षर पाहिले, अक्षरानंतर शब्द पाहिला, शब्दानंतर वाक्य पाहिलं. आता वाक्य अनेक संख्य वाक्य, ज्या वेळेला 8 वाक्य 10 वाक्य एकत्र येतात त्यावेळेला एक पॅरा म्हणतो, परिच्छेद तयार होतो.
असे असंख्य परिच्छेद तयार झाले तर लेख तयार करता येतो. कादंबरी असंख्य तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण जाणार आहोत मूळ आपल्या घटकाकडं, की त्या वर्णमालेकडं. कारण वर्णमालेचा अभ्यास करत असताना आपल्याकडं पूर्वीच्या काळामध्ये काही पुस्तकं व्याकरणाची होती. त्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये कोणत्या प्रकारचे वर्ण होते, तर ती वर्णमाला होती 48 वर्णांची वर्णमाला. आणि आता मात्र झाली तर 52 झाली. आता तुम्हाला पारंपरिक हा एक शब्द लक्षात घ्या. उच्चार होतोय पारंपरिक, लिहायचं असतो पारंपरिक. कारण कोट्याधीश असं म्हणतो, कोट्याधीश हा शब्द प्रयोग लक्षात ठेवा. उच्चार होतोय पण लिहिताना आपण चूक करायचं नाही. अल्पसंख्याक असं म्हणतो पण लिहिताना अल्पसंख्याक असं लिहायचं. ह्यावर अनुस्वार येत नाही. शुद्ध लेखनाचे काही नियम आपल्याला सुद्धा माहिती असावेत. आणि म्हणून पारंपरिक जरी म्हटलं असलं तरी उच्चार आहे पारंपरिक वर्णमाला 48. आता त्यानंतर ती झाली 52. आता 48 ची 52 कशी झाली, 4 काय वाढले, त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला बघायचं आहे प्राध्यापक अरविंद मंगळ यांनी काय केलं, 6 नोव्हेंबर 2009 शासन निर्णयानुसार आपल्या मराठीमध्ये ऍ आणि अ या 2 स्वरांचा समावेश केला. प्राध्यापक अरविंद मंगळकर यांनी 6 नोव्हेंबर 2009 शासन निर्णयानुसार ते 2 स्वर आपल्या मराठीमध्ये समाविष्ट केले. तुम्हाला वाटलं असेल हे काय कारण लागलं असेल ना, कारण आपण इंग्रजीतून काही शब्द आपल्या मराठीमध्ये आले आणि मराठीमध्ये आल्यानंतर ते जसेच्या तसे राहिले त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. शब्दसिद्धीकडे तुम्हाला वळतोय थोडस. ऍ आणि आ, बॅट, बॉल, ऑक्टोबर, ऑगस्ट, ऑफिस. बघा शब्द कसे मी उच्चारले. ज्या वेळेला बॅट, बॉल, ऑफिस, ऑगस्ट, ऑक्टोबर आपण म्हणतो. ऑक्टोबर म्हणायचं आहे. त्यानंतर ही गरज निर्माण झाली कारण एक एक शब्द मराठीमध्ये आले आणि या मराठीमध्ये या स्वरामध्ये कुठला स्वर मिसळायचा. आणि मग प्राध्यापक अरविंद मंगळकर यांनी लक्षात त्यांचं आलं आणि मग त्यांनी शासनाला सांगितलं की यांचा समावेश करणं गरजेचं आहे. आणि मग ऍ आणि आ हे 2 स्वर आले. पूर्वी स्वर होते 12, हे 2 स्वर झाले 12 आणि 2 14. आता पुढे चला. पूर्वी 48 होते, त्यानंतर 2 वर्ण आले, झाले 50 पर्यंत. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेला आता यानंतर आणखीन 2, मग असे 48 पारंपरिक आणि आधुनिक 52, आतापर्यंत आपण 50 पर्यंत आलोय. आता आणखीन 2 कसे वाढले, महादेव पांडुरंग सबनीस हे नाव विसरून चालत नाही. मग 5 सबनीस असा पण उल्लेख होतो त्यांचा. मग 5 सबनीस किंवा महादेव पांडुरंग सबनीस यांनी 10 नोव्हेंबर 2022 शासन निर्णयानुसार श व ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन म्हणून वर्णमालेत समावेश केले. विशेष संयुक्त व्यंजन हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ज्या वेळेला विशेष संयुक्त व्यंजन, मी आता पाय मोडला तुमच्या लक्षात आलं. आणि एक जरासा फरक सांगतो तुम्हाला. क्ष आणि ज्ञ जर पाय मोडलं तर व्यंजन होतं आणि क्ष आणि ज्ञ ज्या वेळेला पाय न मोडता जर पाहिला तुम्ही तर त्याला जोडाक्षर म्हणायचं. का, ज्या वेळेला क्ष त्याची फोड करता क अधिक क्ष अधिक अ क्ष, काय तयार झाला, क्ष ही जोडाक्षर. ज्ञ द अधिक न अधिक य अधिक अ 4. त्यावेळेला हे 4 वर्ण एकत्र आल्यानंतर ज्ञ तयार झालं, हे जोडाक्षर तयार झालं. आणि म्हणून हे 2, त्यानंतर ऍ आणि अ हे 2, एकूण 52 ही वर्णमाला मी इथं दिलं बघा. क अधिक श अधिक अ, द अधिक न अधिक य अधिक अ, या च आणि ज्ञ ही जोडाक्षर. त्याचा पाय मोडला तर त्याला म्हणतात व्यंजना. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता एक कन्सेप्ट बघा की ज्या वेळेला स्वर 14
ऍ आणि अचा वापर झाला. स्वरादी 2 मध्ये फरक झाला नाही. व्यंजन 34, विशेष संयुक्त व्यंजन 2. पूर्वीचे व्यंजन 34च होते, आता ही 2 ऍडिशनल झाले. त्याच्यामध्ये 2 ऍडिशनल झालेले होते, पूर्वी 12 होते, त्यामुळे 2 वाढलेले होते, ते 14 झाले. आणि मग अशी एकूण वर्णमाला 52 वर्णांची वर्णमाला आपल्या समोर आली. आता तुम्हाला मगाशी मी स्पष्टीकरण देत असताना आपल्या मराठी भाषेवर इंग्रजीचा प्रभाव होता, कारण 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं. ज्या वेळेला आपण ज्या भागात राहतो त्या भागावर जी भाषा बोलली जाते त्या भाषेचा आपल्या भाषेवरती निश्चितच प्रभाव पडतो. आता इंग्रजांची भाषा इंग्रजी, आणि इंग्रजीतून काही शब्द आपल्या मराठीमध्ये आले, जसेच्या तसे आले आणि ते स्वीकारले गेले, आणि मग आपल्या भाषेवर इंग्रजीचा प्रभाव पडला. आणि म्हणून काही शब्द मराठीमध्ये इंग्रजी भाषेतले आले. उदाहरणार्थ बॅट, बॉल, ऑफिस, बॅग, ऑगस्ट, ऑक्टोबर या शब्दांचा प्रभाव पडला. म्हणून ऍ आणि अ या 2 स्वरांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आला. आपल्या डोक्यामध्ये लक्षात ठेवा, प्राध्यापक अरविंद मनोर, ऍ आणि अ 2009 शासन निर्णय. महादेव पांडुरंग सबनीस, शासन निर्णय 2022. त्यांनी क्षनिज्ञ विशेष संयुक्त व्यंजन, का त्याची जोडाक्षर आहेत क्षनिज्ञ म्हणून त्याचा समावेश करण्यात आला. पारंपरिक वर्णमाला होते 48, आता ते झाले 52. ह्याच्यावरतीच एक कन्सेप्ट आहे की तुम्हाला टीपीला जो प्रश्न विचारला जाणार आहे, पारंपरिक वर्णमाला टिमटिम तुम्हाला 48, 52, 60, 42 दिली जाईल. तुम्हाला पारंपरिक म्हटलं की 48, आधुनिक म्हटलं की 52. या 2 गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. आता आपल्याला या वर्णमालेचा थोडासा विस्ताराने अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण जे आता मगाशी तुम्ही म्हटलं की स्वर 14 स्वर कोणते, तुम्ही प, आ, इ, उ, ऊ, रू, लू, ए, आ, आई, ओ, औ. आता जरच हे ऍ आणि अ, मगाशी काय म्हटलं, प्राध्यापक अरविंद मनोर यांनी काय केलं, 2009च्या शासन निर्णयानुसार आपल्या स्वरामध्ये त्या दोन्हींचा समावेश केला आहे. याला पर्याय शब्द ऍ आणि अ याला आदत्त स्वर म्हणायचे. आदत्त म्हणजे काय, स्वीकारलेले. दुसरं नाव नवे स्वर, तिसरं नाव इंग्रजी स्वर. बघा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, आदत्त स्वर कोणते, ऍ आणि अ. नवे स्वर कोणते, ऍ आणि अ. इंग्रजी स्वर कोणते, आणि अ. म्हणजे एका शब्दाला 4 पर्याय या वर्णमालेमध्ये आपल्याला पाहिजे आहेत. त्याच्यानंतर स्वरादी 2 आणि हा स्वर आहे आदी, त्याच्या असा तो स्वर आहे. म्हणजे हा अनुस्वार आहे, हा विसर्ग आहे. या अनुस्वाराच्या अगोदर आहे, या विसर्गाच्या अगोदर आहे. म्हणजे स्वर आहे आदी, ज्याच्या असा तो स्वरादी. आता व्यंजन 34. आता 34 व्यंजनामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पाठांतर करायला पण सोपं आहे, कारण कच वर्गवार, क चा वर्ग, क चा वर्ग, ट चा वर्ग, ट चा वर्ग आणि प चा वर्ग. की ज्या वेळेला एवढ्यांचा अभ्यास आपण करायचा का, तर व्यंजनामध्ये ही सगळी आहेत स्पर्श व्यंजन. म्हणजे आपल्या मुखाद्वारे ज्या वेळेला ध्वनी बाहेर पडतात ते तोंडातल्या प्रत्येक अवयवाला स्पर्श करून बाहेर पडत असतात, आणि म्हणून यांना स्पर्श व्यंजन म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये क खचा हा जो मालिका आहे, पहिले 2 ही स्पर्श व्यंजनामध्ये कठोर व्यंजन, म्हणजे त्यांचा ध्वनी बाहेर पडताना कठोरता त्याच्यामध्ये येते. दुसरी ग आणि घ ही 2 मालिका आहेत, ही मृदू आहे, म्हणजे आपल्या मुखाद्वारे जे ध्वनी बाहेर पडताना आवाजामध्ये कोमलता आहे, मृदूपणा आहे. आणि पुढचं आहे य य न न म, ही आहेत अनुनासिक. कारण ज्या वेळेला नाकातून हा स्वर बाहेर पडतो, वांगमाय वांग,
नाही तत्पुरुष समास, की ज्या वेळेला या अनुनासिक, आता व्यंजनाचा अभ्यास करताना आपण पाहणारच आहोत, तरी सुद्धा जाता जाता तुम्हाला माहिती असावेत य र ल व अर्धस, श श स उष्मे, ह महाप्राण, ळ स्वतंत्र वर्ण आणि आता क्षनिज्ञ विशेष संयुक्त व्यंजन, अशा पद्धतीनं या वर्णमालेचा आपल्याला अभ्यास करायचा. आता ज्या वेळेला या वर्णमालेचा अभ्यास करत असताना हे कायम लक्षात ठेवा. बघा टायटल काय टाकलंय आम्ही, हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला सगळं जरी नाही आलं तरी चालेल, मात्र हे लक्षातच ठेवा. का? इंग्रजी भाषेतून मराठीत आले. नंबर 2 द्रविड भाषेतून आता त्याची मालिका त थ ड ढ न, हे 5 वर्ण आहेत. हे 5 वर्ण आणि ल आणि ळ हे द्रविडी भाषेतून आले. कारण आपल्या मराठी भाषेवरती संस्कृताचा पगडा आहे, इंग्रजी भाषेचा पगडा आहे, कानडी भाषेचा पगडा आहे, अरबी भाषेचा पगडा आहे, द्रविड भाषेचा पगडा आहे. सगळ्या भाषांचा पगडा आपल्या मराठी भाषेवरती आहे आणि म्हणून हे 7 वर्ण मराठी भाषेतून आपल्याला आलेले दिसून येतात. त्यानंतर हे रू, हे लू, हे य, हे य हे वर्ण संस्कृत मध्ये वापरतात. हा वर्ण तत्सम शब्दात वापरतात. त्याचबरोबर मी काही उदाहरण तुमच्यासाठी दिलेले आहेत. ऋतू, मृदू, कृपा, कृपा, प्लुमी, वाङ्मय. त्याचबरोबर हे लू, हे लू आणि हे रू मराठीतून लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या वेळेला काही वर्ण ज्याचा वापरच होत नाही, एखादी गोष्ट जर वापरली नाही आपण, ती कालांतरानं नष्ट होत जाते. तसं कायम एखादा शब्द जर वापरत राहिला तर त्याला उजाळा मिळतो. एखादं लोखंड ज्या वेळेला सतत वापरायला लागलं त्याला चकाकी येतो, आणि जर का ते वापरायच्या अगोदर विना वापर पडलं असेल तर ते गंजून काय कालांतरानं नष्ट होतं. तसं आपल्या मराठी भाषेमध्ये काय व्हायला लागलंय की याचा वापर मात्र करायला तयार, याचा वापर फक्त नाही तत्पुरुष समास तिथे तेवढा वापर होतोय, वापर नाहीच. कधीतरी ऋषिकेश, ऋतुजा नावाचे जे शब्द असतील त्या ठिकाणीच किंवा ऋतू हा शब्द आपल्याला तिथंच तेवढा वापर होतोय, म्हणजे हे लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर जे पंचम वर्ण आपण म्हणतो त्यामध्ये य, आता वाङ्मय मधला य, नय मधला य, चंचल मधला य, हे बाण मधला बाण न, त्याच्यानंतर हा लू, क्रू आणि लू ह्या शब्दांच्या प्रारंभी कधीच येत नाही. हे कधीच प्रारंभी आलेले आहे. आता मराठी शाळेमध्ये शिकवत असताना शिकवत असताना बाळाचा ल, बाळ बाळ असा उच्चार केला. ल हा वर्ण मात्र द्रविडी भाषेतून मराठी झाला, मात्र ल हा संस्कृत भाषेत नाही. आपल्याकडे व्यंजन 34 आहेत, संस्कृत मध्ये मात्र 33 आहेत. का? तिथे ळ नाही. ते आपल्याकडे समाज. श हा देठ युक्त व ल हा पाकळी युक्त काढावा. सगळ्यात बदल लक्षात ठेवा. आजपर्यंत कुणी आपल्याला सांगितलं नाही का की त्या वेळेला की ल, आता श आपण काढतोय की श काढतोय अशा पद्धतीने, पण आता श कसं काढायचं आहे मुलांना याच्या पुढं आपल्याला शिकवावं लागणार आहे. कारण काय, श काढत असताना याला देठ काढायचा आहे, देठ युक्त श, आणि ल काढायचंय पाकळी वजा ल काढायचा आहे. आपण काय शिकलो की ल असं काढत होतो, पण आता ल कसं काढायचं, पाकळी वजा ल. पूर्वी तसं काढत होते, नंतर असं ल, आता पाकळी वजा ल. हे व्याकरणाच्या दृष्टीनं करेक्ट आहे. आणि म्हणून संस्कृत मध्ये ल हा वर्ण नसल्याने व्यंजन आता इथं मी दिलेला आहे 33 आहे. हे कायम लक्षात ठेवा. हा बदल कायमचा लक्षात ठेवा. कारण मराठीचा अध्यापक असो किंवा इतर विषयाचे अध्यापक असो, त्यांच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एकंदरीत आज आपण वर्णमाला आणि वर्णमालेतील काही कन्सेप्ट आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो.
जेणेकरून आमच्या ज्ञान संस्कार अकॅडमीनं ती बॅच रन केलेली आहे. आम्ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर आपल्यासाठी देणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक घटक पूर्ण झाल्यानंतर एक मॉक टेस्ट देणार आहोत. प्रत्येक विषयाला आमचे तज्ज्ञ एक्सपर्ट शिक्षक नियुक्त केलेले आहेत. त्याचबरोबर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर टेस्ट सिरीज सुद्धा देणार आहोत आणि आपल्या सगळ्या त्या टीचिंग झालेल्या नोट्स PDF स्वरूपात आम्ही देणार आहोत. आणि आम्ही तुमच्यासाठी म्हणून फक्त कमीत कमी फी मध्ये, फक्त 1000 रुपया फी मध्ये हा सगळा कोर्स लॉन्च केलेला आहे. तर निश्चितच या संधीचा फायदा तुम्ही निश्चित घ्या आणि आमच्या अकॅडमीला जॉईन व्हा. निश्चितच आम्ही या अगोदर टीची बॅच सुद्धा रन केली, टेटची बॅच रन केली आणि आमचे निकाल सुद्धा त्याच पद्धतीने अतिशय उत्कृष्ट लागलेले आहेत. निश्चितच आमच्या बॅचला जॉईन व्हा हीच अपेक्षा व्यक्त करतोय आणि थांबतोय. धन्यवाद.